कोकणातील पहिलं झुलतं पूल सिंधुदुर्गातील वेंगुर्ल्याच्या मांडवी खाडी आणि समुद्राच्या संगमावर बांधण्यात आलेला आहे आणि या संगमावरच्या झुलत्या पुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत। आपण पाहत असाल तर हे वेंगुर्ल्यातील मांडवी खाडी आणि समुद्राच्या संगमावर बांधलेलं झुलतं पूल आहे। हा पूल जो आहे तो पर्यटकांना आकर्षित करत आहे। केबलच्या साहाय्याने बांधलेल्या या पुलाचं आकर्षण पर्यटकांसोबतच प्रो वेडिंग फोटोग्राफीसाठी सुद्धा वाढत आहे। अधिकृतरित्या हे पर्यटनासाठी हे पूल जरी सुरू झालं नसलं तरी सध्या सोशल मीडियावर या पुलाची जोरदार चर्चा आहे। फोटो आणि व्हिडिओ या पुलाचे व्हायरल होत आहेत। तत्कालीन पालकमंत्री आणि आताचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी 5 वर्षापूर्वी या झुलत्या पुलासाठी निधी मंजूर केला होता। मात्र काही कारणास्तव या पुलाचं काम रखडलेलं होतं। मात्र सध्या या पुलाचं काम पूर्ण झालेलं आहे। पर्यटन विषयक काही मुख्य प्रकल्पांपैकी दीपक केसरकर यांच्या समृद्ध कोकण या विजनमधील वेंगुर्ल्यातील हा झुलता पूल आहे। अरबी समुद्र आणि मांडवी खाडीच्या संगमावर या झुलता पूल बांधण्यात आलेला आहे आणि याकडे पर्यटक आकर्षिले जात आहेत। सध्या पर्यटनाचा हंगाम सुरू आहे आणि शांत, सुंदर आणि सुरक्षित अशा वेंगुर्ल्यातील बंदरावर सध्या पर्यटक येत आहेत आणि या झुलत्या पुलावरील पर्यटक आपले सेल्फी काढण्यासाठी आकर्षित होताना पाहायला मिळतात। म्हणजे वेंगुर्ले शहराला किनारा नव्हता, तर ह्या जे झुलतं पूल केलं आहे मग त्याचे सर्व आम्ही दीपकभाईंचे आभार मानते प्रथम की त्यांच्या संकल्पनेतून हे साकार झालेलं झुलतं पूल आहे आणि त्यामुळे वेंगुर्ले असे ना किंवा वेंगुर्ल्यात जे टुरिस्ट येतात त्यांना किनाऱ्याचा लाभ घेता आला। म्हणजे अगदी 3 ते 5 किलोमीटर जाऊन सागरेश्वरला जावं लागत होतं, ते बाय रोड असं चालत ते अगदी 2 मिनटावर समुद्रात जाऊ शकतात आणि समुद्र किनाऱ्याचा आस्वाद घेऊ शकतात। मला वाटतं अजून उद्घाटन झालं नाही, पण उद्घाटन व्हायच्या आधीच त्या ब्रिजवर संध्याकाळची अमाप गर्दी असते। त्यामुळे काही स्टॉल्सवाले किंवा काही त्यांचं पण उपजीविकेचा मार्ग त्यांना मिळालेला आहे आणि स्वच्छ समुद्र वेंगुर्ल्याचा आहे अशी आपल्या वेंगुर्ल्याची ख्याती आहे समुद्रकिनाऱ्यांची। तर खूप सारे टुरिस्ट त्या ब्रिजमुळे समुद्राचा लाभ घेऊ शकतात। कोकणातलं हे पहिलं आहे, तर त्या संदर्भात काय आकर्षण आहे? हां, कोकणमध्ये हे पहिलं आहे कारण मी बऱ्याच ठिकाणी बघितलेलं की आता आमच्याकडे काही स्टुडिओ झाले, प्री वेडिंग शूटवाले वगैरे येतात, तर ते होन्नावर, गोवा या ठिकाणी हे प्री वेडिंग शूटसाठी जायचे। पण प्री वेडिंग शूटसाठी आत्ता तर मला वाटतं ह्या ब्रिजचा खूप वापर केला जातो आणि समोरच समुद्र आहे किंवा आपलं हे वेंगुर्ल्याचं जे निसर्ग सौंदर्य आहे तर त्याचा चांगला उपयोग अशा शूटिंगसाठी, पिक्चर म्हणजे सिनेमांचं असेल, सिरियल्सचं असेल, अशा शूटिंगसाठी ह्या ब्रिजचा आणि या किनाऱ्याचा वापर होऊ शकतो।
महाराष्ट्रासोबतच देशभरातील पर्यटक सध्या वेंगुर्ल्यात दाखल होत आहेत आणि या झुलत्या फुलावर आपली सेल्फी किंवा फोटो काढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। सध्या तरी हे फूल पर्यटकांसाठी खुलं करण्यात आलं नसलं तरी मोठ्या संख्येने या फुलावर पर्यटक येत आहेत आणि या फुलाची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे। कॅमेरा पर्सन सुरेश सह सदाशिव लाड, एबीपी माझा, वेंगुर्ले, सिंधुदुर्ग। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।